नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही हा बटाटा किसलेला तर बघितलात. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यापासून कुठली रेसिपी? ही रेसिपी ना अगदी लहान मुलांच्या आवडीची आहे बघा. आणि कुरकुरीत क्रिस्पी तर एवढी होते ना, सांगूच नका. आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, आपल्याला हवीत बटाटे, तर इथं कच्ची ना मध्यम आकाराची 2 बटाटे घेतलेत. आता ह्या बटाट्याच्या वरची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. आता बघा, मी थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे बटाटा जरा कमी वापरला. अगदी तुम्ही हा नाश्ता जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर बटाट्याचं प्रमाण हे वाढवू शकता. आता हा बटाटा ना आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर बघा, खिसणीसुद्धा बारीक असते, मध्यम असते आणि अशी जरा मोठी असते. तर मोठ्या खिसणीच्या ह्यानीच ना इथं बटाटा मी खिसून घेत आहे बघा. बटाटा आपल्याला लगेच खिसून झाला की पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण असतं, त्यामुळे 2 ते 3 पाण्यातनं बटाटा हा धुवून पाण्यामध्येच ठेवायचा आहे. म्हणजे ना लाल पडत नाही तो बघा. बटाटा बघा किती छान एकसारखा सगळा खिसून झाला आहे. बटाटा बघा असं स्वच्छ पाणी निघूसपर्यंत ना धुवून घ्यायचा आहे. हा बटाट्याचा खिस असाच आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि बाजूला ठेवूयात. तोपर्यंत ना आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती एक कढई ठेवले. कढईमध्ये बघा एक पळी इतकं तेल घातलं. आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमच इतके जिरे घातलेत. त्याचबरोबर अर्धा चमच इतके तीळ घातलेत. त्याचबरोबर इथं चिली फ्लेक्सचं थोडं घालत आहे, कारण मी मुलांसाठी हा नाश्ता करते ना म्हणून. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. तर 2 वाटी इतकं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. पाणी आपल्याला मोजूनच घालायचं आहे. चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये का नाही तुम्ही बारीक चिरून हिरवी मिरची घालू शकता, बारीक चिरून कढीपत्ता घालू शकता. आता बघा, ह्या पाण्याला ना आपल्याला छान खळकून उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की आपला जो बटाट्याचा खिस पाण्यामध्ये होता ना, त्याच्यातलं संपूर्ण पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि सगळा खिस आपल्याला घालायचा आहे. पण पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही, बटाट्याच्या खिसमध्ये. सगळा बटाट्याचा खिस इथं घालून झालेला आहे. आता असं आपण जरा हलवून घेऊया. आणि काय करायचं आहे, बटाट्याचा खिस आपल्याला हलका शिजवून घ्यायचा आहे बघा. कारण जर मोठ्या खिसणीने खिसून घेतल्यामुळे बटाटा कच्ची राहण्याची शक्यता असते की नाही म्हणून. आता काय करूया, आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक अर्ध्या मिनिटासाठी. म्हणजे का नाही हलका बटाट्याचा जो खिस आहे तो नरम होईल. आता झाकण काढून पाहत आहे तर बघू शकता बटाट्याचा खिस तुम्हाला इथं नरम झालेला दिसत असेल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे रवा. तर रवा बघा इथं बारीक घेतलेला आहे. अगदी मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवू शकता. पाणी बघा आपण 2 वाटी घातलं होतं, त्याच वाटीने ना 1 वाटी इतका आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. तर छान फटाफट आपण हे मिसळून घेऊयात. गुठळ्या बिठळ्या वगैरे बिलकुल होत नाहीत, फक्त आपल्याला फटाफट ह्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. कारण रवा पाणी हे लगेच शोषून घेतो ना म्हणून. रवा काही इथं भाजून घेतलेला वगैरे नाही, कच्चाच आहे. आज ना आपण मुलांसाठी हा वेगळा कुरकुरीत छान प्रकारे नाश्ता करत आहोत. मुलांना बघा बटाट्याचे फारसे पदार्थ आवडतात. हा पण पदार्थ ना बटाटा वापरल्यामुळे चवीला छान लागतो आणि छान कुरकुरीत होतं बघा. हे तुम्हाला पुढे कळेलच. बघा जसजसा रवा पाणी शोषेल ना तसं हे मिश्रण जे आहे ते घट्ट बनतं. छान ह्यांचा एक गोळा होतो. बघा तुम्हाला इथं जरासुद्धा रव्याच्या गुठळ्या दिसत नसतील. आता काय करायचं, आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. खाली आपण गॅस बंद करणार आहोत आणि एक ना 7 ते 8 मिनटं असंच ठेवायचं आहे. बघू शकता छान रव्याला वाफ बसली, म्हणजे ना रवा आपला मऊसूत होतो. आता बघा खाली हे उतरून घेऊयात आपण. एक ताट घेतलं आहे, ताटाच्या पाठीमागच्या बाजूला नाही तर मी तेल लावून घेत आहे. कारण आता जे रव्याचं आपण मिश्रण केलं ना ते ह्या ताटावरती काढून घ्यायचं आहे आणि थापून घेणार आहोत. आणि नाही तर मी त्रिकोणी आकाराच्या मध्ये हा नाश्ता करत आहे, त्याच्यासाठी ह्या टाईपचं करणार आहे. अगदी तुम्ही हलकं थोडंसं हे मिश्रण थंड होऊन द्या आणि ह्याच्यापासून तुम्ही ना मेंदूवडे आपण कसे करतो बघा, अगदी मेंदूवड्यांचा आकार दिलात ना तर तुमचे इथं रवा बटाट्याचे मेंदूवडे तयार झाले. तुम्ही त्या पद्धतीसुद्धा आकार देऊ शकता. अगदी छोटे गोल गोल बॉल्स ह्याच्या केलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. आता बघा जसं आपण बर्फीला कसं मिश्रण थापून घेतो तसं इथं ताटावरती ना मी एकसारखं थापून घेतलं आहे बघा. गरम गरम असतानाच हे मिश्रण नाही प्रोसेस करायचे आहे. आता थोडंसं थंड होऊ देऊयात, कारण गरम आहे. तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या मोडून घातल्यात. भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3 वाटी इतकी फुटाणे डाळ, 3 वाटी इतकी बारीक शेव घेतले. अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे. अगदी लिंबाच्या रसाच्या ऐवजी दही वापरा तरीसुद्धा चालेल. 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ जरा जपूनच वापरायचं. थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि छान एकदम बारीक अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. बघा आपण जो आज नाश्ता करत आहोत ना त्याच्यासोबत ही खाण्यासाठी चटणी तयार झाली. ह्या चटणीला आपल्याला तडका वगैरे द्यायचा नाही. चटणी तुम्हाला जरी घट्ट वाटत असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना तुम्ही पातळ करू शकता. पण ह्या नाश्त्यासोबत अशीच चटणी खायला खूपच छान लागते. इथं आपली तयार चटणी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा हे थंड झालेलं आहे. मग आता मी कापून घेत आहे.
अगदी तुम्ही चौकोनी आकारामध्ये हे ठेवून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा. मी पहिल्यांदा उभ्या लाईन मारून घेतल्यात, नंतर आडव्या लाईन मारून घेतल्यात आणि नंतर तिरकी लाईन मारून घेत आहे. म्हणजे ना हा नाश्ता आपला त्रिकोणी आकारामध्ये तयार होतो. मुलांना बघा असं वेगळं काहीतरी दिलं ना तर फार आवडतं बघा. त्याच्यामुळे इथं मी करत आहे. बाकी तुम्हाला वेगवेगळ्या आकारामध्ये कापून घेऊ शकता किंवा वेगवेगळे आकार देऊ शकता, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. वाव, बघू शकता त्रिकोणी किती आकार मस्त आलेला आहे. ताटाला तेल लावल्यामुळे हे छान प्रकारे निघलं जातं. शिवाय हे मिश्रण छान प्रकारे रव्याचं आपण शिजून घेतलं, त्याच्यामुळे बिलकुलसुद्धा हे तुटत नाही बघा. तुम्ही हे पीठ मळून ह्याचे मेंदूवडे जरी केलात ना, ते सुद्धा खायला खूप छान लागतात. ह्याच्या अगोदर मी तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता काय करायचे आहे ते आपण दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. कारण आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच की तळून घेणार आहोत आपण. तळून घेतल्यामुळे ना हे छान कुरकुरीत होतात, त्यामुळे आपण तळून घेणार आहोत. गॅसवरती बघा मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. हलकं ना ह्याच्यामध्ये छोटासा गोळा टाकून बघायचा, तो लगेच वरती आला म्हणजे तेल आपलं ना गरम झालं आहे समजायचं. आता आपण तयार केलेला जो नाश्ता होता तो तेलामध्ये सोडून देणार आहोत. अति जास्त कडकडीतसुद्धा तेल गरम करायचं नाही. तर तेल जर तुमचं जास्त गरम असेल तर नाश्ता ना लगेच रंग येईल पण कुरकुरीत होणार नाही. आणि तेल जर गरम नसेल तर ना हा नाश्ता तेलकट होईल. त्याच्यामुळे ना तेल मध्यमच गरम असावं. आता आलटी पलटी करून छान रंग येऊसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान प्रकारे तळून घ्याल ना तितकं छान कुरकुरीत ह्यालापणा येतो बघा. आणि जितकं कुरकुरीत असेल तितकं हे खायला छान लागतं. मुलांना फारच आवडतं बघा. अगोदर बघा मी ह्या पॅनमध्ये ना थोडे सोडून हे तळून घेतले. चाळणीवरती टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि हा नाश्ता मी काढून घेत आहे बघा. म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. तसं तर हा नाश्ता बिलकुल पण तेलकट होत नाही बघा. आता जो उरलेला नाश्ता होता तो संपूर्ण ह्या तेलामध्ये सोडून ना तो सुद्धा रंग बदलूसपर्यंत तळून घेणार आहे. वाव, बघू शकता हा नाश्तासुद्धा आपला तळून झाला. नाश्ता करण्यासाठी तुम्हाला अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही. आणि साहित्य तर तसं आपलं हे घरामध्ये असतंच. बटाटा, रवा, त्याच्यापासून तुम्ही झटपट मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता. मुलांना बघा संध्याकाळी काहीतरी चटरपटर खायला हवं असतं. बाहेरचे पदार्थ मुलं खाण्याचे चान्सेस वाढलेत आणि मग ना आजारी पडण्याचे सुद्धा चान्सेस वाढले. मग तुम्ही घरच्या घरी असं मुलांच्या आवडीचं काहीतरी बनवून देऊ शकता. खरं तुम्हाला 101% सांगते, तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात. इतका छान कुरकुरीत हा नाश्ता होतो. आवर्जून तुम्हाला इथं आवाज ऐकवला म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा अंदाज येईल किती कुरकुरीत हा नाश्ता झाला आहे. त्याच्यासोबत मस्त आपण चटणी केली आहे. अगदी चटणी नाही केलात तरीसुद्धा चालेल. हे मुलांना तुम्ही सॉससोबत खायला दिलात ना तरीसुद्धा मुलं आवडीने खातात. एकदम कुरकुरीपणा ह्याला आलेला आहे. आणि बटाटा कुठल्याही पदार्थामध्ये वापरलात ना तर त्याची चव आणखीन वाढते बघा. मला आवाजसुद्धा ऐकवला, शिवाय मोडूनसुद्धा दाखवलं, त्याच्यावर अंदाज येतच असेल किती कुरकुरीत झालेला आहे. संध्याकाळी चटरपटर भुकेसाठी नक्कीच हा झटपट नाश्ता तुम्ही करू शकता. तुम्ही जर मुलांना एकदा हा नाश्ता करून दिलात ना तर मुलं तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत. इतका छान होतो. तुम्ही सुद्धा करून ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी हा नाश्ता आवडला का, शिवाय मुलांना हा नाश्ता आवडला का. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर बघा पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं आहे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे कसं पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.